हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते तुमचं आजच्या एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. इथे आमचे हळद फोडायचं चाललं होतं. आपला 2 दिवसाचा ब्लॉग आहे हळद फोडायचा आणि घाण्याचा. तर इथे हळद फोडणं चालू होती. दुसऱ्या दिवशी पण घाण्याचा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी पण सर्वजण आले होते घाण्यासाठी. आणि मी माझं चालू होतं तिथे डेकोरेशन करणं. व्यानसुद्धा उठून नेमकाच माझं आला होता. सकाळी सकाळी राहतं हळद फोडायचं. 7 ते 8पर्यंतच हे होतं त्याचं, म्हणून सगळेजण सकाळी सकाळी आले होते. तर मग विहान उठून आमच्या दोघींचं तेच चालू होतं, सोनताईचं आणि माझं सजवणं. म्हणजे उशीर झाला होता. मी सकाळी स्वयंपाक वगैरे करून हे करायला लागलो होतो आम्ही, कारण की लेकरं पण विहानही छोटा आहे, त्यालाही बघून सर्व करावं लागतं. आणि ताईचं पण चाललं होतं. ताई पण घरून आल्या होत्या स्वयंपाक गिपाक करून. माझ्या नंदाला गावातच दिलेलं. आता इथे सर्वजण हळद फोडत होते. संतोषी माता लग्नाची येणारी सदनाता मांडगवाच्या दारी मांडगवाच्या दारी. जरीचं पातळ जरीचं पातळ नंदबाईले नेसवा नेसवन उतळ जिराणी तळ पाणी हौसीन तोंड धुती राजाची राणी. ते आणलं होतं ना उद्या ठेवून ताई. देव बाळगण देव उतर पाहिल्या जोत्याच्या अगदा फेकते मोत्याच्या सोडते दोन्ही हात सोडते दोन्ही हात तुमच्या. इथे आता साईडनं चालू होती हळद फोडणं. आणि आमच्या वाड्यातल्या सगळ्याच जणी आल्या होत्या. आणि ताईचं माझं इकडं डेकोरेशन पूर्ण झालं होतं तोपर्यंत. हारी गेले रुक्मिणा घेऊन चालवली वली टाळविण्याची गर्दी झाली पालखी आली रंग दिला हारी फुलाचा गजरालेला शोभतो त्याला. देवीच्या मंदिर आता देवीच्या मंदिर शिशुपाल गणावर देव वाजत गाजत रुक्मिणा नवरी देवीच्या मंदिरात दंदना. आमच्या इकडे लग्न वगैरे काही असलं की असे गाणे वगैरे म्हणतात. कुठे कुठे गाणे म्हणतात, कुठे नाही म्हणत. मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे पण असे गाणे वगैरे म्हणतात का. अन्वीचीसुद्धा झोप झाली होती, तीसुद्धा इथं बसलेली होती. आणि माझं कुंकू लावणं चालू होतं. हळदी कुंकू लावत होते मी. आणि विहान आला होता तिच्याकडे बसायला अन्वीकडे. नाही, माझ्याकडे आला होता. आई आल्या होत्या बाहेर. माझा चहा ठेवून झाला होता, मध्ये चहा ठेवला होता सगळ्यांसाठी. आणि इथे चालू होतं काहीतरी हशी मजाकच चालू. विहानचं चालू होतं इथे मला दूध चहा दे मम्मा. मम्मी त्याला मध्ये घेऊन गेली दूध चहा द्यायला. मावस भाऊ आवसीना गादर नारळी पदर किती पाऊली व्यान चुकला नाही तिळवर चुकला नाही मांडगवाच्या दारी कशाले लावली आंधी मान द्यावाई मैना. इथे आता विहानला मध्ये नेऊन त्याला दूध वगैरे दिलं होतं प्यायला. आणि इथे बाहेर सगळ्यांसाठी चहा घेऊन आले होते मी प्यायला. आता मी सगळ्यांना चहा दिला. आणि इथे बऱ्यापैकी हळद फोडून झाली होती. आता चालू होते गाणे म्हणणं, हळद फोडणं.
औंड नागनाथाच बाई काय मनातलं हुकलं मनातलं हुकलं नाही मी करगाव फिरायचं हो. मी करगाव फिरायचं मनातलं हुकलं मी घेतला बाईच्या म्हणलं नको आता ते हुकलं की मग ते मिळणार लागलं दोनदा झाला माझ्या हात आलं जिथं पिला तिथं पिला नाही म्हणा आपल्याला नको बरं पिला आता. दोनदा आले आल्याच्या तयार झाली बाई नाही केला इथे आम्ही आता कालच कळस लावला होता आणि सर्व वाड्यामधून आले होते कळस लावण्यासाठी कालही. आणि तो नवरदेवासोबत घेतो म्हणून तो 11 दिवसाआधी लावावा लागतो, म्हणजे तो मस्त येतो तोपर्यंत लग्नापर्यंत सोबत घ्यायला. इथे ताई दूध घेत होत्या आणि मन्यांचा काय विचार चालू होता काय माहिती, तो मस्त बसलेला होता, गाणे ऐकत होता बहुतेक. इथे सर्व मुली आल्या होत्या हे करण्यासाठी, सर्वे करण्यासाठी. कोणी आजारी आहे का हे आहे का ते विचारत होत्या. आणि त्यांनी माईक वगैरे बघितले. मला म्हणे दीदी तुझं यूट्यूबचं चॅनल आहे का, आम्ही पण येतो त्याच्यामध्ये. सगळेजणी बाय करत होत्या जाताना. आता त्या गेल्या होत्या बाय करून आणि ताईचं आणि माझं इथे आवरणं चालू होतं. सगळं झाल्यानंतर करताना तर एक्साइटमेंट राहते, पण आवरताना मजा आहे फारच येते. थकून जातं माणूस आवरूच तर. आणि हे वियांचं नानवीचं चालू होतं मध्ये खेळणं, त्यांचं कलर देणं चालू होतं, नेलपेंट लावत होते त्याला बहुतेक. दोघांचं पण चालू होतं. वियांची इथे आंघोळ झाली होती, अन्वीची पण झाली होती, तिचा मेकअप राहिला होता. आणि माझं चालू होतं बाहेर आवरणं. इथे ताई, मी, अंशू आम्ही सर्व चाललो होतो शॉपिंग करण्यासाठी. तर अन्वी घरी होती, तिला वाटत होतं हिने मला पण येऊ द्यावं. ते आली होती सोबत इथपर्यंत, तुला सोडायला येते म्हणे, पण म्हटलं येऊ नको, एवढं ऊन होतं म्हणून तिला नेलं नव्हतं. विहानसुद्धा घरी होता आईजवळ आणि अन्वी पण घरी होती. आम्ही तिघीच जणी चाललो होतो, कारण की गाडी नव्हती सोबत, बसनं जायचं आणि बसनं यायचं होतं, म्हणून आम्ही अन्वीला आणि विहानला घरीच ठेवलं. ऊन खूप होतं आणि आम्हाला येता येता 7 वाजले होते रात्रीचेच. भरपूर अशी शॉपिंग करून आलो होतो आम्ही लग्नाची. आता दुसऱ्या दिवशी पण इथे घाण्याचा कार्यक्रम होता सर्व, तर सर्वजण आल्या होत्या आणि आता चालूच करायचं होता. आणि ते अक्षदा पण बनवायच्या होत्या. मग सगळं डेकोरेशन आम्ही करून ठेवलं होतं. आज लवकरच केलं होतं, कारण की काल सर्व गोंधळच झाला. बाया आल्या आणि ते सगळं डेकोरेशन वगैरे राहिलं होतं, त्याच्यामुळं ताईंना म्हटलं होतं आपण आज किती लवकर लागू म्हटलं, म्हणजे आपलं लवकर आवरून जाईन. बघा आता चालू आहे घाण्याचा कार्यक्रम. आता इथे चालू केली होती हळद दळणं. हळद दळायच्या आधी थोडेसे तांदूळ दळावं लागतात आणि मग हळद दळावं लागते. आता आमच्या मोठ्या आई, माझ्या सासूबाई दळत होत्या हळद. तिकडे माझी तयारी चालू होती चहा ठेवायची. तू तिथे हा
इथे बाबा आणि योगेश महाराज बसलेले होते. मी त्यांना सुद्धा चहा आणून दिला. माझे सासरे पलीकडचे, हे अलीकडचे महाराज आहे आमचे. जे करते आहे सोन्याच कुलूप चांदीच किल्ले उघडून पाहते त्यात काय परी साळी भात अंजेरी भातावर टाकलं तूप तुपासारखं रूप लुपासारखा जोडा बसा ठायबंदी घोडा मी बसले ठासून मले आला हसून मी हसले गालात मल पुसलं मालात आखनचा माल दखनची वस्ती चंद्रफूल साडी नेसती रोई फुल काठ देऊळघाट चाडकीचा चिकन सुपर जाण्याची खरेदी केली औरंगाबादच्या वाण्याची औरंगाबादची वाटी पुण्यात झाली दाटी पुण्याची खारीक मेखरले कायदाबारी मेखरची डबी गाडी कोकणात उभी कोकण सुरदून नद्याच्या मधात बाळापूर बाळापूरचा पेटा शेगावले पाण्यास तोटा खामगावले व्यापार मोठा विठ्ठलाच्या मंदिरावर बसला बगडा कुंडलीत पाटलाच नाव गेला इड गेला सगळा गुलाबाचं फुल देठाल ताज रामदास पाटलाच नाव घेते सौभाग्य माझ. कडे केले तोडे केले आता करायचे झुमके श्रीकृष्ण पाटलाचं नाव श्रीकृष्णासारखं चमके. पांडुरंगाच्या मंदिरात सोन्याचा कळस भागवत पाटलाच नाव घ्यायला मला नाही आळस. दारी उभी होती अंगणात नजर गेली आकाशात केशवराव पाटलाचं नाव शोधते भारताच्या नकाशात. मला सोन्याचा कळस अंदाज पाटलाचं नाव घ्यायला मला नाही आळस. किनारे खड़ा था हाथी दत्ताराव मेरे जीवन के साथी. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज लाईक करा जा, कमेंट्स करत जा. बाय.